नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी विषय मराठी यामधील भाग क्रमांक 5 व्याकरण यामधील क्रमांक 2 काव्यगुण या घटकावर आधारित संपूर्ण स्वाध्याय किंवा कृतीपत्रिका बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। आपल्याला या ठिकाणी काव्यगुण मध्ये क्रमांक 1 दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा। यामध्ये क्रमांक 1 ते 3 आहेत। काव्यगुण प्रसाद, माधुर्य, ओज दिलेले आहेत। अर्थ 2 रिकामे सोडलेले आहेत, 1 दिलेला आहे। या ठिकाणी वैशिष्ट्य 1 दिलेला आहे, 2 रिकामे सोडले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी जे रिकामे सोडले आहेत ते भरायचे आहेत। तर पहिला प्रसाद, याचा अर्थ सरळ सोपी रचना आणि याचं वैशिष्ट्य अर्थ सुलभ रचना। त्यानंतर माधुर्य आहे, याचा अर्थ काव्यात गोडवा। त्यानंतर ओज आहे, ओज म्हणजे भाषेतील आवेश आणि रिकाम सोडलेले जे आहे त्या ठिकाणी विरश्री, जोमदारपणा, रौद्ररस अशा पद्धतीने याचं उत्तर येईल। हा झाला क्रमांक 1 चा तक्ता पूर्ण करा। यानंतर आपण क्रमांक 2 चा तक्ता पूर्ण करूया। यामध्ये काय सांगितलं आहे बघा, खालील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा। क्रमांक 1 आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। या ठिकाणी जो काव्यगुण येणार आहे तो काव्यगुण आहे प्रसाद। क्रमांक 2 आहे, लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे। याचं उत्तर माधुर्य आहे। त्यानंतर क्रमांक 3 आहे, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण। या ठिकाणी जो काव्यगुण आहे तो आहे ओज। यानंतर क्रमांक 3 चा आपल्याला कृती दिली आहे, चौकटीत काव्यगुण लिहा। या ठिकाणी आपल्याला काव्यगुण वरती लिहायचे आहेत आणि खाली माहिती दिली। सुबोध काव्य रचना, सुबोध काव्य रचना ही वैशिष्ट्य कशाचं आहे तर प्रसाद या काव्यगुणाचं सुबोध काव्य रचना असते। पुढचं वैशिष्ट्य बघा, रचनेत गोडवा असतो। रचनेत गोडवा असतो, रचनेत गोडवा कशामध्ये असतो, कुठल्या काव्यगुणामध्ये तर माधुर्य काव्यगुणात रचनेत गोडवा असतो। क्रमांक 3 आहे, स्फूर्तिदायक काव्य रचना। आता स्फूर्तिदायक काव्यरचना कशामध्ये असते तर स्फूर्तिदायक काव्यरचना ही ओज मध्ये असते। अशा पद्धतीने आपण काव्यगुण ह्यामध्ये जी कृती दिली आहे ती बघितलेली आहे। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्याकरणातील वाक्य संश्लेषण, वाक्यांचे प्रकार यामध्ये जी कृती आहे ती पूर्ण करणार आहोत। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।